गुरुमे देवो निर्विघ्नं कुरुमे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुवरो नमः श्री गुरुवे नमः श्री साम सदा शिव नमः श्री सांब सदा शिव नमः पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव राजा रामचंद्र महाराज की बजरंग मनोजम मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरमुख्ययुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महामूलजो ईश्वर महामूलजो ईश्वर तया माझा नमस्कार तया माझा नमस्कार जगन्माता शारदाई जगन्माता शारदाई माझे शिर तिचे पायी माझे शिर तिच्या पायी नमोनिया श्री हरीशी नमोनिया श्री हरीशी लोटांगण हे ब्रह्मयासी लोटांगण हे ब्रह्मयासी विष्णुलागी नमस्कार विष्णुलागे नमस्कार शंकरांच्या पायी शंकराच्या पायी शिर नमोनिया माता पिता नमोनिया माता पिता नमिले साधू संता नमिले साधू संता नमिले साधू संता नमिले साधू संता नामा म्हणे श्री गुरुंसी नामा म्हणे श्री गुरुजी मजतारी निश्चयसी मदतारी नित्यासी शरण शरण हनुमंता तुझालो रामदूता कार्य भक्तीच्या त्या वाटा मज दावा
व्यासुभटा शूरानी धीर स्वामी काजी तू सादर तुका म्हणे महारुद्रा अंजनीच्या कुमारा शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. प्रस्तुत येथे जमलेल्या संत भाविक मंडळी आणि मित्र परिवार, आज आपण इथे श्री हनुमंतरायाचा वर्धापन दिला. आज मंदिर इथे उभे राहून 16 वर्ष झाली आणि 16 वर्ष मसलवेळे ग्रामस्थ मंडळ या भगवंताचं हा वर्धापन दिन 16 अति भावाने सादर करतात. आणि उद्या भगवंताचा उपवास, उद्या देखील भगवंताचा कार्यक्रम, म्हणजे येणे करून की आपल्या हातून एक असं महान कार्य होतोय की आपल्याकडून 2.5 दिवसाचा देवाचा सप्ताह होते की नाही, बरोबर की नाही. म्हणजे या हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये आज सेवेसाठी घेतलेला अभंग आहे की शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. तरी या श्रोते मंडळांना मी माझं, कारण मी तुमचाच मुलगा आहे, या मातीत खेळलो, या मातीत वागळलो आणि या भगवंताविषयी जे माझ्या बुद्धीला पटल तसं मी तुमच्या समोर या अभंगाची, आपण भगवंताच्या नामाची चर्चा करणार आहोत. आणि तरी पण तुम्हा श्रोत्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन, माय पित्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन आणि इथे जमलेल्या सर्व भाविकांच्या चरणावर मस्तक ठेवून
आज इथे डोलीवरून माझ्या बरोबर भाऊ आले, मसदगडीवरून रामदास दादा आले, बोरियावरून नामदेव भाऊ आले, शिर्कीवरून वामन भाऊ आले, माधव आलाय आणि दिलीप नामदेव पाटील हे सुद्धा माझ्यावर. आणि या सर्वांच्या यदा कदाचित कोणाचं मला नाव घेता आलं नाही का, आपल्या कार्यक्रमाला वेळ कमी आहे, तरी पण सर्वांना पुन्हा वंदन करून आपण आपल्या अभंग धन्य अंजनीच्या सुद्धा नाव त्याचे हनुमंत, धन्य अंजनीचा सूत. आणि आपण अभंग कोणता घेतलाय की शरण शरणाची हनुमंता तुम्हा आलो रामदूता. हा संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत तुकाराम महाराजांचा अभंग बघा. संत तुकाराम महाराज या हनुमंतरायाला शरण का जातात की का शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता का जातात. आणि पुन्हा वर्गावलं जी म्हणजे एवढी हनुमंतरायाची पात्रता आहे की संत तुकाराम महाराजांनी या हनुमंतरायाला शरण जावं. मग का शरण, मग हनुमंतरायाला शरण का जावं की हनुमंतरायाचं कार्य काय आहे की काय एवढं तुकाराम महाराजाला का वाटलं की या हनुमंतरायाला मला शरण जावं असं वाटतंय. का जावं असं वाटलं की या संत तुकाराम महाराजांना वाटलं की बघा जी की किती टोकाच्या भूमिका जी शरण जी म्हणजे तिचे आदर म्हणजे आपल्या घरी जर पाहुणा आला तर आपण काय होतं या बसा पाहुणे नमस्कार जी बरोबर आपण त्याला बसायला देतो, आपण त्याला चाय पाणी देतो, म्हणजे आपण त्या पाहुण्याचे स्वागत करतो. म्हणजे या हनुमंतरायाला सुद्धा या माझ्या तुकाराम महाराजांनी काय स्वागत केलंय शरण शरणजी. कसं स्वागत केलंय की आपल्या घरी पाहुणा आला की आपण त्याला चाय ठेवतो, आदराने करतोय. आणि मग आपण हा जी शब्दामध्ये अर्थ आहे की संसारामध्ये जगताना सुद्धा आपल्या पत्नीने नवऱ्याला जी म्हटलं पाहिजे. बघा आता नवीन विचारायला आहे राजेश चहा ठेव. आताच्या माझ्या माय मला हे राजेश जेवलाच का रे, म्हणजे नवऱ्याला एकेरी नावाने, पण इथे नाही. इथे तुकाराम महाराजांनी काय केले शरण शरणची हनुमंता तुम्हा आलो रामदूता. बघा म्हणजे या एकेरी नावाने आपण अजून पुढे जाऊन आपण बोलूया की मग एवढं असताना तुकाराम महाराजांनी या हनुमंतरायाला शरण का जावं. मग हनुमंतरायाने शरण का गेलं हनुमंतरायाला की हनुमंत बघा हनुमंतरायाची कीर्ती किती आहे, अमोघ आहे. की काय कीर्ती अमोघ आहे हनुमंतरायाची की द्रोणागिरी आणि याला लक्ष्मण वाचवला, पण द्रोणागिरी आणि याला आणि याने सीता शोधली. त्या भगवंताने काय केली सीतेचा शोध केला. काय शोध सीता शोध केली रामे सीता भेटली. ज्या वेळेला माझ्या या परमात्म्याला रामप्रभूना राजा दशरथांनी आज्ञा केली, बाळा आईचं म्हणणं आहे की तू वनवासाला जावं. पिताश्री तुमची आज्ञा मला शिरसामान्य आहे, तुम्ही सांगाल तसं मी करेन. आणि त्यावेळेला माझ्या कौशल्यामध्ये अवस्था काय झाली असेल. मग रामप्रभूना वनवासाला जायला वडिलांनी आज्ञा द्यावी आणि मुलांनी तयार व्हावं. आताची मुलं काय करतील का बापालाच काढतील बाहेर. आताची मुलं बापाला पण राम कसा होता आज्ञाधारकपणा होता रामप्रभूंजवळ. आणि रामप्रभू आज्ञाधारक असताना रामप्रभूने आणि मग त्यावेळेला लक्ष्मण सुद्धा रामप्रभूंना सांगतोय की दादा तुम्ही वनवासाला जाताय मग मी इथं काय राम करू. आणि मग तो आई जो जातोय सुमित्रा जो जातोय आणि आईला होते आई दादा चालला ग वनवासाला. अरे मग दादा जर वनवासाला चालला असेल तू इथे राहून काय करतोस. बघा आईने काय म्हणलं दादा वनवासाला चाललाय मग तू इथे राहून काय करतोस. आणि त्यावेळेला
आईने सांगावं लक्ष्मणाला, तू इथे जाऊन काय कर, तुझ्या भावाची सेवा तुला करायला पाहिजे आणि मग तू इथे वनवासाला तू सुद्धा जावं. आणि मग काय वेळेला लक्ष्मणाने वल्कल पेरले, वल्कल अंगावर घातले आणि लक्ष्मण दादाच्या पुढे सुद्धा उभा आहे. आणि त्यावेळेला माझी सीतामाई बोलते, प्रभू तुम्ही जर वनवासाला जात असाल मग इथे मी राहून काय करू? जिथे राघव तेथे सीता, आहे की नाही? जेथे राघव तेथे सीता. आणि मग तिथे राघव जिथे सीता, मी काय इथे राहणार नाही. आणि त्यावेळेला सीताबाई सुद्धा तिथे आज्ञाधारपणे असेल सीताबाई सुद्धा म्हणजे. आणि त्यावेळेला राम प्रभू सीतेला समजवतात. आणि त्यावेळेला पत्नीला सुद्धा हाक मारण्याचा आदर होता. नावाने हाक पत्नीला मारत नव्हता. आपण पुराणातले बरेच ऐकले, दाखले ऐकले, पण तिला देवी या शब्दाने प्रवृत्ती केलं दाखवलं. आणि मग त्यावेळेला सीतामाईने हट्ट धरावा. आणि त्यावेळेला रामप्रभू सीताबाई बघा, म्हणजे आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये मला एवढंच वाटतं की आपल्या घरामध्ये हे रामायण काय सांगते. रामायण आपल्याला रामायण काय सांगते की प्रत्येक भाऊ कसा असावा, भाऊ कसा असावा की भारतासारखा असावा, भाऊ कसा असावा लक्ष्मण सारखा. आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घराघरात रामायण वाचायला पाहिजे, प्रत्येकाच्या घरात रामायण व्हायला पाहिजे. रामायण काय सांगते प्रत्येकाच्या, मग प्रत्येकाच्या घरात आपल्या काय होतंय महाभारत. प्रत्येक वेळेला क्षणाक्षणाला महाभारतामध्ये रक्ताचा थेंब पडला, रक्तरंजित क्रांती झाली. आणि त्यावेळेला मग आपल्या घरात रामायण हवंय का महाभारत हवंय? मग आपल्या घरात रामायण, रामायण रामप्रभूंचा आदर्श ठेवून जर आपण जीवन जगलो तर आपला संसार कसा होईल, कृतार्थ होईल. आणि मग त्यावेळेला ही हकीकत भरताला समजते. आणि भरत अजूनही असतोय. आणि भरताला समजल्यानंतर भरत येतोय. आणि त्यावेळेला आपल्या आईला विचारलं, आई दादा कुठे आहे? रामप्रभू वनवासाला गेले, दादा कुठे आहे ग? आणि त्यावेळेला माझ्या भरत प्रभूने आईला आजोबांना बोलावं, आई तू हे काय केलंस? बघा त्यावेळेला कौशल्यामध्ये काय कैकेयी मातेने काय, पहिल्या वराने आनंद बदला, पहिल्या वराने आनंद बदला भरतासी राजगादी. आणि दुसऱ्या वराने काय मिळतं, 14 वर्ष रामास वनवास. आता ही वचन दशरथ राजाला, या दशरथ राजाला काय बोललं, वचनाने ते बोलवतात. त्यावेळेला भरत बोलतोय की आई माझा दादा कुठे आहे? त्यावेळेला मला भरत म्हणतोय, मज नको अयोध्या राज नको ये माता, मज नको अयोध्या राज नको ये माता, मज नको अयोध्या राज नको ये राम हवा घनश्याम हवा,
कोणी नको कैकई माता मज नको अयोध्या राजन कोणी नको कैकई माता मज रामावा भज रामावा मज रामावा भज रामावा आई हे काय मला राज्य नको, मला वैभव नको, मला काय पाहिजे, मला राम पाहिजे. आणि त्यावेळेला हा राम प्रभूंच्या मागे भरत निघालाय. आणि भरत निघाल्यानंतर पुढे राम प्रभूंना समजलं माझा बंधू कसा असावा. मी सांगतोय काय की माझा बंधू त्यांनी वनदेवीला प्रार्थना केली. हे वनदेवी माते तिची पूजा केली राम प्रभूने आणि तिला प्रसन्न करून घेतले. आणि वनदेवीला बोलते हे वनदेवी माते माझा भाऊ येत आहे आणि माझा भाऊ येत असताना तू या जंगलामध्ये एकी रस्त्याला काटा ठेवू नकोस. त्यावेळेला वनदेवी हसते. रामप्रभूंना बोलते देवा तुम्ही जर आता इथे वनामध्ये आलात ना मग तुम्ही रस्त्याचे काटे का साफ करा सांगताय, रस्ता का साफ करा. नाही माते बघा रामप्रभू माते तसं नाहीये की माझा बंधू येतोय त्याच्या जर एक पायाला जर काटा लागला तर त्याला दुःख किती वाटेल, त्याला दुःख होईल. आणि मग त्यावेळेला वाटेल माझ्या दादाला किती त्रास झाला असेल. म्हणजे बघा काय बंधू प्रेम असावं. बरोबर आहे ना की बंधुप्रेम काय असावं. आणि त्यावेळेला या वनदेवीने भरत येते म्हणून संपूर्ण रस्ता साफ करावा. म्हणजे रामप्रभूला त्रास झाला हे माझ्या भरताला समजू नये. हे काय बंधुप्रेम असेल हो. आणि त्यावेळेला रामप्रभूंना भेटण्यासाठी भरत जाते आणि बरोबर दादा तुम्ही इथे काय जाताय, तुम्ही चला ना. आणि त्यावेळेला रामप्रभू सांगतात अरे भरता तू काय असं बोलतोस, बाबांचं वचन मी मोडू. बाबांचं वचन, बाबांनी काय वचन दिलंय की तू बाबांची आज्ञा मोडता येणार नाही. वडील म्हणून मला सांगायचं आहे की वडील धारण्याची आज्ञा. म्हातारा माणूस जरी ते खाटेत बसलेला असलं मग आपण होतो वासनात लगडी काय बरोबर ना. मग पण आता माझ्या मायबापांच्या आम्हाला गर्दी व्हायला लागली आहे. का तरुण पण होत. तरुणपणामध्ये काय केलं की कुमारावस्थेमध्ये आम्ही काय केलं गोट्या खेळलो. त्याच्यानंतर कुमारावस्था झाले, लहानपण बालपण गेल्यानंतर आमचं शिक्षण झालं. शिक्षण झाल्यानंतर बोलतो आता बाबा तुझं लग्न करायचं आहे. मग लग्न केल्यानंतर आता प्रसंग बाका आलाय, मुली भेटत नाही. लक्षात आलं तुमच्या. त्यावेळेला मुलीचे बाप धावत होते माझी पोरगी करा. आता मुलाचे बाप धावतात काय रे काय तुझा पेनला ब्लॉक आहे, ब्लॉक असला तर मी लग्न करी. कोणती सरकारी नोकरी, सरकारने नोकऱ्याच देणं बंद केलं. पण मला सांगा की आताची म्हणजे प्रत्येक वेळेला म्हणजे इथे एक वाक्य माय बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपुरी, जाऊ मी पंढरपुरी. माई बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपुरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी. माई बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपुरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी. माय बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी काय गरज काय आपला पंढरपूरला जायची काय गरज. म्हणजे मला रामायणाने काय सांगितलं की माझ्या आईवडिलांची आज्ञाशील सामान्य, माझ्या दादाची आज्ञाशील सामान्य. दादाने सांगावं आणि भरताने यावं, नंदीग्रामला वास्तव्य करावं आणि येताना काय आणावं की दादांच्या पादुका. आता टांगड्या मोडतील
दादांच्या डोक्यावर पादुका आणाव्या आणि त्या शिवाचं मांडावर आणि गावाच्या बाहेर जाऊन नंदीग्रामामध्ये जाऊन काय करावं, एक भुयार खोदावा आणि त्या भुयार, आणि मग त्यांनी एका संतांनी विचारलं, अरे भरता हे भुयार कशाला खोदतोस रे? काय सांगू तुम्हाला मुनिजन, तुम्हाला काय सांगू की माझा दादा वनवासामध्ये वनवास भोगतोय, माझा दादा वनवास भोगतोय. तो वनवासामध्ये काट्या कुट्या जमिनीवर कसा झोपत असेल मला माहिती नाही. मग मी दादांच्या, जर मी जमिनीवर झोपलो खाली तर मी दादांच्या बरोबर नाही होत ना, म्हणून मी खड्डा करून खाली झोपतोय. भाव कसा असावा, भारतासारखा असावा. आणि मग इथे सांगायचं तात्पर्य काय की शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काळे भक्तीच्या या वाटामध्ये दारावी तुकाराम महाराजांनी उच्च कोटीच्या पराकृतीला अशा या हनुमंतरायाला शरण जावं. आणि मग शरण जाताना की त्यांनी काय पाहिलं की माझा हनुमंतराया कसा आहे, त्याने सीता शोध केला. आपण मुद्दा घेऊया की त्याने सीता शोध केला. मग ज्या वेळेला रामप्रभूंना सीतामाईचा वियोग झाला आणि त्यावेळेला रावणाने सीतामाईला घेऊन गेलाय आणि रावण सीतामाईला घेऊन जात असताना हे माझ्या गिध जातीच्या जटायू पक्षाने पाहिलंय. आणि जटायू पक्षाने पाहिल्यानंतर बघा, गिध जातीचा पक्षी आहे पण तो रावणाला त्यांनी पाहिलंय, हा एक संन्यासी आहे, लाल कपडे घातलेला आहे म्हणजे हा संन्यासी आहे. पण या बाईचा त्याने हात पकडलाय आणि बाई त्याला हात सोडते म्हणजे हा संन्यासी कोण, म्हणजे हा संन्यासी नाही, म्हणजे हा कोणीतरी दुष्ट वृत्तीचा माणूस आहे. आणि मग त्यावेळेला त्याने आकाशात भरारी घेतली आणि भरारी घेतल्यानंतर त्यांनी त्या साधूला विचारले, साधू तू कोण आहेस, तुला मी या स्त्रीवर अन्याय करत आहेस, मी तुला जाऊ दे ना. त्यावेळेला रावणाने आपलं रूप प्रगट केलंय आणि रावण बोलतोय की मी लंकेचा राजा दशरथ आहे. आणि मग त्यावेळेला बघा, गिध जातीचा पक्षी असून सुद्धा काय बोलतोय की माझ्या देखत मी एका स्त्रीवर मी अन्याय होऊ देणार नाही. आणि मग त्यावेळेला माझं मरण आलं तरी चालेल, मला मरण आलं तरी चालेल, तरी पण मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. आणि मग त्यावेळेला या माझ्या जटायूने त्याच्यावर लढाई केली. आणि त्यावेळेला लढाई होता होता रावणाने त्याला प्रश्न विचारला, अरे हे गिध तुझं मरण कशात आहे? आणि त्यावेळेला बघा, आणि तू जर सांगितलं नाही तर तुला रामाची शोध, माझ्या रामप्रभूंसाठी जर मला मरण येत असेल तर मी मरण तयार आहे. मग या जटायूने सांगितलं माझं मरण कशात आहे, पंखात आहे. आणि मग त्यावेळेला जटायू त्याला विचारावं की माझं तुमचं मरण कशात आहे, त्याने खोटं बोलला, माझं मरण अंगठ्यात आहे. आणि मग त्या पक्षाने, त्या जटायू पक्षाने काय केले, रावणाच्या अंगठ्यावर चोट मारायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला रावणाने कपटाने त्याचे पंख छाटले आणि तिथे हा रक्ताच्या थरडत पडलाय. रावण सीतामाईला घेऊन गेलाय. पण माझ्या प्रभूंना ही सूचना द्यावी म्हणून भगवंताला हाक, हे राम प्रभू की तुमच्यापर्यंत हा संदेश द्यायला की मला काय करा, तुम्ही जिवंत ठेवा. आणि त्यावेळेला त्या जंगलामधून रामप्रभू येतात. आणि रामप्रभू येताना पाहतात तर काय, गिध पक्षी राम राम बोलतोय. त्याला विचारतात, जवळ येऊन विचारतात, बाबा कोण तू, कुठला तू? आणि त्यावेळेला हा जटायू सांगतोय की महाराज, हे प्रभू की रावणाने सीतामाईला नेले, मी आता वाचणार नाही. आणि मग रामाच्या मांडीवर हा गिध पक्षी प्राण सोडतोय. आणि इकडे अयोध्येला कौशल्या मातेच्या मांडीवर दशरथ राजा प्राण सोडते. बघा, दशरथ राजाचं प्राण कोणाच्या मांडीला हवं होतं, रामाच्या पाहिजे. म्हणजे बघा, या विधिलिखित जे आहे हे भगवंताने जे लिहिलेलं आहे, ज्याचं मरण कुठे येईल ते कोणाला सांगता येत नाही. म्हणून आणि मग त्यावेळेला या जटायू पक्षाला रामप्रभूने रडतात आहे रामप्रभू, आणि अश्रूने त्याची आंघोळ घातले जटायूची. आणि मग तिथे त्याला सतीगती लावलंय. म्हणजे बघा, एका पक्षाने सुद्धा एवढं प्रेम करावं, कशाचं, हे कसलं कारण आहे की हे भक्तीचं आहे. आणि मग इथे या हनुमंतरायाची माझ्या बघा ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा दखल घेतली. संत एकनाथ ज्ञानेश्वर महाराजांनी अध्यात्माची दखल अशी घेतली, ध्वजावरी वानरू जैसा मूर्तिमंत ईश्वरू. बघा,
ध्वजावरी वानरू जैसा मूर्तिमंत शंकरू. म्हणजे बघा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध झालं त्यावेळेला युद्धामध्ये ध्वजावर कोण होता? रामप्रभू होता. 7व्या अवतारामध्ये रामप्रभूंच्या बरोबर कोण होता? हनुमंतराय होतं. मग 8व्या अवतारामध्ये कृष्ण अवतारामध्ये इथे सुद्धा ध्वजावरी वानरू. बघा म्हणजे इथे सुद्धा ज्ञानेश्वर महाराज सुद्धा दखल घेतली की माझा हनुमंतराया कसा आहे. आणि माझा हनुमंतराया कसा आहे की याने सीता शोध केली. आणि मग त्यावेळेला भगवंतांना रामप्रभूंना सीतेचा शोध घेण्यासाठी सीतामाईचा शोध घेण्यासाठी वानरांचा सहाय्य घ्यावं लागलं. मग वानरांचं सहाय्य घेण्यासाठी लागल्यानंतर एक वानरांची त्यांना एक आठ होती की आम्ही तुम्हाला सहाय्य करू, आम्ही तुम्हाला सहाय्य करू, पण आमचं केलेलं राज्य कोणी राज्य घेतलं होतं? वालीने. आणि सुग्रीवाने सांगितलं की आम्ही तुम्हाला सहाय्य करू पण आम्हाला तुम्ही काय करा? आमचं राज्य मिळवून द्या. आणि त्यावेळेला भगवंताने या वानरांचं सहाय्य घेतलं आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास चालू केला आणि सीतामाईच्या शोधासाठी गेले. त्यावेळेला या हनुमंतरायाने सुद्धा काय केलंय? हनुमंतरायाने सुद्धा अफाट कष्ट घेतले आणि त्यावेळेला इथे महासागरावर सेतू बांधला. रामप्रभूने सेतू बांधायला घेतला. त्यावेळेला हनुमंतराया सुद्धा सीतामाईच्या शोधात गेले. म्हणजे एवढी कामं या भगवंताने केली. आणि मग या भगवंताला तुकाराम महाराज शरण जातात की शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता. पण ज्या वेळेला माझ्या लक्ष्मणरायाला शक्ती लागली त्यावेळेला सुद्धा माझ्या हनुमंतरायाने काय केलं? द्रोणागिरी आणला ना. मला बोलायचं काय की द्रोणागिरी सुद्धा त्यांनी उचलून आणला माझ्या रामप्रभूंच्या सेवेसाठी. आणि त्यावेळेला लक्ष्मणा सुद्धा उठला. आपण बोलतो धन्य तुझी राम भक्ती, धन्य तुझी काया, बालपणी गेला की तू सूर्याला धराया, धावली धरणी थरथरले हस्त मान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. असा हा माझा हनुमंतराया. म्हणजे अशा या माझ्या हनुमंतरायाला काय केलंय? शूर आणि धीर स्वामी काळजी तू साधलं की तुमच्याजवळ काय शूरपणा आहे आणि धीरपणा आहे. आणि ज्या ज्या वेळेला रामप्रभूने तुला बोलावं त्या वेळेला तुम्ही काय केलं? त्याला संकटातून त्याला काय केली? मात केली. मग आता हा रामप्रभूंचा जर आपण विचार केला तर रामप्रभूंचा वंश काय? सूर्यवंशी. आणि सूर्यवंशाचे राजे कसे होते? दानी आणि एक वर्षांनी दिलेला शब्द पाळणारे. मग यांचे आजोबा सुद्धा त्यांच्या पटीने बरेच काही पटीने होते की नाही? मग तसाच आपण इथे एक दृष्टांत सांगतो की श्रीयाल राजा हरिश्चंद्र यांचा रामप्रभूंचा आजोबा. आणि मग यांनी काय केलं की स्वप्नामध्ये विश्वामित्राला स्वप्नात सांगितलं की तुझं मला राज्य दे. आणि त्यावेळेला स्वप्नामध्ये दान दिलं. आणि स्वप्नामध्ये दान दिल्यानंतर हरिश्चंद्र राजांनी सकाळी दरबार भरलेला आहे. आणि सकाळी दरबार भरल्यानंतर दरबारामध्ये हे महान ऋषी आले आणि म्हणजे राजा मला दक्षिणा दे. आणि त्यावेळेला त्यांनी मुद्रिका हातात घेतला. आणि त्यावेळेला विश्वामित्रांच्या तू मुद्रिका कोणाच्या देतोस? तू तर हे सर्व राज्य माझं आहे. हे तू राज्य मला रात्री स्वप्नामध्ये दिलंस. मग तू कोणाच्या अधिकाराने हा मुद्रिका मला देतो? त्यावेळेला तू विसरलास मला रात्री स्वप्न? विश्वामित्र बोलतोय हरिश्चंद्राला की तू विसरलास का? आणि त्यावेळेला विश्वामित्राच्या शब्दावर हरिश्चंद्राला काहीच बोलायला पर्याय नाही. आणि त्याला भूक आली.
मी तुम्हाला स्वप्नामध्ये सर्व काय राज्य दान केलंय, सर्व काय राज्य दान केलंय. पण मग आता दान दिल्यानंतर बघा, जेवायला दिल्यानंतर पाणी द्यावं लागतं, बरोबर ना, हात पगार टाळेल पण द्यावं लागतं. मग आता तुम्ही दान दिल्यानंतर दानाच्या बरोबर दक्षिणा सुद्धा द्यावी लागते. मग आता दक्षिणा तू कुठून देशील? तू आता दक्षिणा कुठून देशील? मग त्यावेळेला या हरिश्चंद्राने काय केलंय, स्वतःला विकण्यासाठी काढलंय. आता त्यावेळेला विकण्याची पद्धत काय होती की गवताची एक काड्या डोक्यावर ठेवायच्या, जसा गुरांचा बाजार भरायचा ना तसा बाजार भरायचा. आणि मग तिथे बाजार भरत असताना आपल्या डोक्यावर काय गवताची पेन ठेवायची. आणि मग तिथे समजायचं की याला विकायला काढलंय. आणि मग त्यावेळेला बाजारामध्ये बघा यांचा लिलाव चाललाय. हरिश्चंद्राच्या डोक्यावर गवताची पिंडी आहे, तारामतीच्या पिंडी आहे, आणि एक चिमुकला बाल रोहिदास याच्या सुद्धा डोक्यावर पिंडी आहे. आणि त्यावेळेला एक वेश्या येते आणि तारामतीला विकत येते. आणि तारामतीला विकत घेतल्यानंतर हरिश्चंद्राच्या घरी पौरात्य काम करणारा एक ब्राह्मण होता. त्याने ते पाहिले, तो जाऊन आपल्या पत्नीला सांगतोय, बाय ग, तारामती विकली गेली, तिच्या आता अंगाचे लचके तोडतील, विकत घेणारा माणूस कोण आहे? ती वेश्या आहे. आणि त्यावेळेला ती ब्राह्मणाची पत्नी सांगते, स्वामी काय झालं तरी चालेल, पण त्या माऊलीला तुम्ही आपल्या घरी आणा. तिचे जेवढे दिलेत पैसे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त पैसे द्या, पण तिला घरी आणा. आणि मग त्यावेळेला हा ब्राह्मण येतोय आणि या तारामतीला घरी घेऊन जातोय. तिचा मोल दुपटीने मोल देतोय. आणि मग त्यावेळेला माझा हरिश्चंद्र विनंती करतोय की लेकरापासून आईला तोडू नका. हा रोहिदास चिमुकला आहे, ह्याच्यापासून तुम्ही आईला तोडू नका. आणि मग त्यावेळेला रोहिदाचा सुद्धा हा ब्राह्मण घेऊन जातोय. आता रात्री उरते तो कोण? हरिश्चंद्र रात्री, याचा लिलाव होत नाही. आणि मग त्यावेळेला तारामती त्या ब्राह्मणाची तिला चांगला काम मिळतोय आणि तिला एक देवाची फुलं तोडणं किंवा हार बनवणं हा काम दिला जातोय. आणि त्यावेळेला हरिश्चंद्र एक व्यापारी घेऊन जातोय त्याला. आणि व्यापारी घेऊन गेल्यानंतर त्या व्यापाराच्या 2 बायका कजाक असतात. त्याबद्दल हा असा दुबला पतला तुम्ही माणूस कामाला आणलात, जो काय काम बरोबर करणार नाही. म्हणजे काय करतात या दोघी जणी, त्या बायका काय करतात, याला दिवसभर पाणी भरायला लावतात. आणि पाणी भरायला लावल्यानंतर मडक्याला खालून काय करतात, होल पाडतात. मडका दिवसभर बिचारायला भरता येत. आणि त्यावेळेला या नवऱ्याला सांगतात की स्वामी तुम्ही बिनकामाचा माणूस आणला, याला तुम्ही आपल्या स्मशान भूमीमध्ये पाठवा, डोंबाचं काम द्यायला. लक्षात आलं तुमच्या? आणि मग तिथे हरिश्चंद्राला डोंबाचं काम दिलं जातोय. आणि तिथे ताकीद दिली जाते हरिश्चंद्राला की 1.25 हात कापड आणि शिदा घेतल्याशिवाय कोणाचंही प्रेत तिथे जाळायचं नाही. आणि त्यावेळेला बघा दैवासैवाने प्रसंग येतोय, तारामतीवर प्रसंग येतोय. आणि प्रसंग असा येतोय की फुले वेचत असताना रोहिदासाला सर्प चावतोय, सर्प दंश होतोय. आणि सर्प दंशाने हा रोहिदास काय करतोय, मृत्यूमुखी पडतोय. आणि त्यावेळेला आता याला अंत्यसंस्कार केले पाहिजे. इतर कामाला तिथे होती पण फुकट होत असताना फक्त काम करायचं आणि जेवण मिळत होता का? हे आपण पूर्वी इंग्रजांच्या काळात गुलाम होते बघा, गुलामांना सांगितलेली कामं सगळी गुलाम, तसं प्रकारे हा विकत घेतलेला माणूस होता. आणि मग त्यावेळेला ही माऊली काय करते, त्या मुलाला आपल्या ओझलीत आपल्या कडेवर घेते, 2 हातावर घेते आणि ती स्मशानभूमीकडे जाते. आणि ते स्मशानभूमी गेल्यानंतर इथे हरिश्चंद्र हिला ओळखत नाही तारामतीला. आणि बोलते स्वामी माझ्या मुलाचा अंत्यसंस्कार करा. त्यावेळेला हा हरिश्चंद्र बोलतोय, बाई तू इथं आलीस प्रेत घेऊन मान्य आहे मला, तुझी परिस्थिती गरीब आहे मान्य आहे मला, पण इथला नियम काय की 1.25 हात कापड आणि एक शिदा. तो शिदा नाही दिला तरी चालेल, मी आजचा दिवस उपाशी राहील, पण 1.25 हात कापड मालकाला दिलं पाहिजे. आणि ती विनंती करते, स्वामी माझ्या मुलाला अंत्यसंस्कार द्या. आणि मग ती प्रभूला हाक मारते, हे प्रभू, हे विधात्या, काय तू माझ्यावर वेळ आणलीस? आणि मग त्यावेळेला तारामती काय बोलते, हे देवा, की जर याने मला या स्मशानामध्ये जर माझ्या मुलाला अंत्यसंस्कार करण्याची जर परवानगी दिली ना, तर मी लगेच हे बाळा करुणा निधे तुझ्या सरे
तुझ्या मागे मारीन उडी, तुझ्या मागे मारीन उडी, मी येईन तुझ्या मागे. असा मनात तारेमाती विचार करतोय आणि त्यावेळेला दुःखाने विलत आहे, शोक करत आहे. आणि बाहेर स्मशानभूमीच्या बाहेर एका भिंतीला कोपऱ्यातली मुलाला मांडीवर घेऊन बसले. रात्र किर्र अशी करतोय, भयान अशी रात्र वाटत होती. मध्यान्ह रात्र झाली आणि या विश्वामित्राने काय केलं, या माऊलीच्या जवळ आलाय. तिला झोप लागलेली पाहून त्यांनी तलवारीचं पातं घेतलंय आणि या रोहिदाचं पोट विदारलंय, त्यातून आतडी बाहेर काढली, या माऊलीच्या गळ्याला टाकली, गालाला रक्त फासलंय. आणि त्याच वेळेला सकाळ होतोय आणि हा गावामध्ये बोंब ठोकतोय. अरे तुमच्या गावामध्ये बघता काय लाव आली, तुमच्या गावामध्ये बघता काय लाव आली. ही जिती माणसं खातोय, पोरं खातोय, तुमची पोरं सांगा. आणि असं करता हा करता गावामध्ये वार्ता पसरली. पाहतात तर काय खरोखर ही बाई, हिच्या गाळाला रक्त लागलंय, गळ्यामध्ये आतडी गुंडालय आणि ही मुलं खातोय. आणि मग त्यावेळेला हिला काय करायचं, हिला देहांत प्रायश्चित्त द्यायचं. हिला देहांत प्रायश्चित्त देईल कोण? त्यावेळेला या माऊलीला कुठे नेली, या स्मशानभूमीच्या डोंबाकडे नेली. आणि डोंबाकडे नेली एक नजर करुणास्वराने तिने पाहिलं. पाहतो तर काय माझी कारापती आहे, पण काय करणार, मी जर इथे ओळख दिली तर माझी नोकरी जाईल, माझी नोकरी गेली तर मी मालकाच्या तत्वाला जागलो नाही, म्हणून मी सत्वाला मुकेन आणि माझा सत्व हरण होईल. बघा, सत्वासाठी. आणि त्यावेळेला हा हरिश्चंद्र काय करतोय की आता मला हे करणं काम आहे. मग त्यांनी तो तलवार उपसतोय आणि मारतोय. आणि त्यावेळेला विश्वामित्र मागून तलवार पकडतोय. सांगायचं तात्पर्य काय की माणूस त्यावेळेचा माणूस कसा होता की तत्वाला जागत होता, शब्द पाळत होता. आणि आता 10 वेळेला शब्द बदलतोय. आम्ही उद्या देईल म्हणून तर ते उद्या कधी आमची उद्योग नाही. लक्षात आला मला सांगायचं तत्व काय. आणि असं करून या भगवंताचं आपण नामस्मरण करूया. प्रभो राम 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 प्रभो राम, प्रभो राम 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 प्रभु राम राम राम, प्रभु राम 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 प्रभु राम राम राम, प्रभु राम 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 प्रभु राम राम राम, राम 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 प्रभु राम राम राम, राम 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 प्रभु राम राम राम. ऐसा मारुती उपकारे, काय ऐसा मारुती उपकारे तुका लोणी चरणावरी. असा माझा आता हनुमंत राहायचं की असा मारुती उपकारे. आता मारुती रायाने उपकार काय केलं, आता जर सांगायला जर गेलो तर बघा हनुमंत राय आपल्याला काय शिकवतोय, भक्ती शिकवतोय. ही भक्ती कशी करावी हा हनुमंतरायाला आपल्याला शिकवते. मग आता हनुमंतरायाने भक्ती कशी केली, एकनिष्ठ केली. ज्या वेळेला रामप्रभूंच बघा की भक्ती अशी करा की ती मन लावून करा. आम्ही भक्ती कशी करतोय बघा, सकाळी आम्ही उठलो, आंघोळ स्नान झाल्यानंतर आम्ही देवाला अगरबत्ती बोलते, ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः. आम्ही चहा झालाय बघ, दूध ओतल बघ. म्हणजे आमची भक्ती कशी आहे की आमच्या भक्तीकडे काय झालं, आमचा क्या पण देवाने काय झालंय की एकच वेळा माझा नामस्मरण कर, पण कसं कर ते अंतर्भावाने मनातून माझ्या नामस्मरण कर. आणि मग अंतर्मनातून जर माझं नामस्मरण जर केलं तर काय होईल, मी तुला पूर्ण असा आशीर्वाद देईल. आणि इथे ज्या वेळेला सीतामाईला बघा, आपल्याला हनुमंत सीतामाईला ज्या वेळेला रामप्रभूने एका परिडाच्या बोलण्यावरून वनामध्ये सोडली आणि ती वाल्मिक ऋषीच्या आश्रमात राहू लागली. आणि मग वाल्मिक ऋषीच्या आश्रमात राहत असताना वाल्मिक ऋषीने तिला प्रश्न करावा की बाय ग, तू कोणाची कोण, तू इथे कशी आलीस. आणि त्यावेळेला माझी सीतामाई सांगते
सांगते वालिका रघुरायाची भार्या सांगते वालिका रघुरायाची भार्या सांगते वालिका रघुरायाची भार्या सांगते वालिका रघुरायाची भार्या सोडिले मला श्रीरामाने वनात या 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 जनकाची मी कन्या जानकी जनकाची कन्या जानकी जनकाची मी कन्या जानकी जनकाची मी कन्या जानकी प्रभु रामाची सीता सखी प्रभु रामाची सीता सखी अर्धांगी प्रभु रामाची सीता सखी प्रभु रामाची सीता सखी रामाची सीता सखी प्रभु रामाची सीता सखी सोडिले इथे मज सोडिले इथे मज चित्तवन देवावया चित्तवन देवावया सांगते वालिका रघुरायाची भार्या सांगते वालिका रघुरायाची भार्या सोडिले मला श्रीरामाने वनात या सोडिले मला श्रीरामाने वनात या सोडिले मला श्रीरामाने वनात या सीतामाईला वाल्मिक ऋषींनी बघा वाल्मिक ऋषींनी विचारावं की बाय कोण आणि त्यावेळेला आपली ओळख पटवून सांगते की हे प्रभू की मला मी रामप्रभूंची सीतामाई अर्धांगी आहे मला रामप्रभूने काय केले की वन कशासाठी सोडले मला बघा की पत्नी सुद्धा कशी असावी एखाद्या वेळेला जर नवऱ्याने जर पत्नीचा हात चांगल्यासाठी उचलला असेल तर ती पत्नी कधीच आई बाबाला सांगत नाही की बाबा मला नवऱ्याने मारलं काय सांगितली वाल्मिक ऋषीला की इच्छित वन सेवावया मला कशासाठी सोडली की माझ्या मनात आहे की मी वन विहार करावा सेवा म्हणजे मला इच्छित माझ्या इच्छेने मी आले मला असं काही कोणी हकललं नाही पण रामप्रभूने काय केलं एका पर्यटाच्या सांगण्यावरून बघा माणसाला संशय काय करतोय संशय हा माणसाला आयुष्याचा काय करतोय नाशाला कारणीभूत करतोय आणि अशा प्रकारे या रामप्रभूंच्या जीवनामध्ये हनुमंतरायाने आलं आणि मग हनुमंतरायाने प्रत्येक क्षणाला रामप्रभूंना काय केलंय सहकार्य केले मग असंच मग सीतामाईला त्याचा हेवा वाटायचा सीतामाईला रामप्रभूंना सांगायची की आपल्या हनुमंतरायाने आपल्याला काय काय केलंय किती केलंय कसं केलंय आणि मग त्यावेळेला ज्यावेळेला अशोक यज्ञाची वेळ येतं आणि त्यावेळेला सीतामाई शृंगार करत असतो आणि सीतामाईला थोडा उशीर होतो आणि म्हणून रामप्रभू सांगतात अरे हनुमंतराया जा ना सीतामाईला उशीर झालाय जा पाहून ये आणि त्यावेळेला हा सेवक तिथे जातोय सीतामाईला पाहून सीतामाई काय करते कडापणी हे सुंदर करते आणि कपाळाला सुंदर कुंकू लावत असतो आणि त्यावेळेला रामप्रभू सीतामाईला या हनुमंतरायाने प्रश्न विचारला माय ग तू काय करतोस ग
आणि मग त्यावेळेला सीतामाईने सहज हसत उत्तर द्यावं की मी हे जे कुंकू लावलेलं सिंदूर लावलं ना यांनी काय होते माझ्या रामप्रभूंचं रक्षण होईल आणि आयुष्य वाढेल, आयुष्य बलकट होईल. हा मानवंतराय विचार करतोय की जर एवढूसा सिंदूर लावल्यानंतर रामप्रभूंचं आयुष्य जर बलकट होत असेल तर त्याने काय केलं, सीतामाई गेल्यानंतर ते करंड्यातलं जे कुंकू होतं ते संपूर्ण अंगाला फासलं. संपूर्ण अंगाला फासल्यानंतर हनुमंतराया समोर येते आणि रामप्रभूच्या सीतामाईच्या समोर त्यावेळेला सीतामाई हसते. प्रभू शेवटला बोलतो काय बघा, कधी कधी माणसाची एक विचार येतात, शेवटला माकडतो माकड. आणि मग त्यावेळेला प्रश्न केला त्या हनुमंतरायाला, हे हनुमंतराया तू हे अंगाला सिंदूर का फासलं? त्यावेळेला हनुमंतराया सांगतात माझ्या सीतामाईने, माझ्या माईने जर एवढीच बिंदी लावली, एक बिंदी थोडासा जर कुंकू लावलाय, सिंदूर लावलाय तर तुमचं आयुष्य वाढत. मी तर संपूर्ण अंग माझ्या रामप्रभूंचं आयुष्य किती वाढेल. भक्त असावा कसा असावा, हनुमंतरायासारखा असावा. म्हणून तुकाराम महाराज प्रत्येक वेळेला या हनुमंतराला शरण शरण हनुमंत हनुमंतराय शरण असताना इथे माझ्या एक मायेने माझ्या माई माऊलीने एक परवा महाशिवरात्रीला आपण कथा सांगितली होती चिऱ्या बाळाची. आणि ती चिऱ्या बाळाची कथा सांगा आपल्याला थोडा वेळ नाही, पण मी गाण्याच्या स्वरूपात तुम्हाला ती कथा सांगतोय. धावत ये रे कुठे खेळसी, धावत ये रे कुठे खेळसी, धावत ये रे खेळसी, चिऱ्या गडवाला, चिऱ्या गडवाला, येई राजता तुझ्यासाठी अगदी रे थांबला राजता, अगदी रे थांबला राजता, अगदी रे थांबला. धावत ये माझी चांगू नाव आहे या चिऱ्याला बोलवते आणि बोलते अरे चिऱ्या बाळा कुठे गेलास रे खेळायला, तुझ्यासाठी अतिथी थांबलाय. अतिथी कोण आलाय? भगवंत श्री शंकर आलेत आणि स्त्रियांकडे काय म्हणतात, काय म्हणतात की माझ्या तुमच्या मुलाचं मांस पुसून मला, तुमच्या मुलाचं मांस पुसून द्या. आणि मग त्यावेळेला ही माझी माय, ही माझी आई या चिऱ्याला हाक मारते, धावत ये रे कुठे खेळसी, धावत ये रे कुठे खेळसी, चिऱ्या लढीवाला, चिऱ्या लढीवाला, येई राजसा तुझ्यासाठी अतिथी रे थांबला. बघा की तुझ्यासाठी हा अतिथी मी पाहुणा भगवंत आलाय. आणि हा अतिथी कसा आहे की जगा वेगळा आला अतिथी, जगा वेगळा आला अतिथी, पुत्र मागुनी येई प्रचिती, पुत्र मागुनी येई प्रचिती, जगा वेगळा आला अतिथी.
जगा वेगळा आला तिथी पुत्र मागुनी येई प्रचिती पुत्र मागुनी येई प्रचिती अगणित भोजन मागे तो जरी अगणित भोजन मागे तो जरी धाक पडे स्त्रियाला धावत ये खेळसी धावत ये खेळसी चिडिया लढीवाला येई राजसा तुझ्यासाठी अतिथी कामला. काय बोलते जगा वेगळा आला अतिथी. अतिथी कसा आलाय की जगा वेगळा आलाय. काय अतिथी काय मागतोय की काय मागतोय की पुत्र माग. काय पुत्र मागतोय आणि कसा मागतोय पुत्र की तो मला कसं दे पुत्र मागुनी घेई प्रतिती मला जर तुमचा पुत्र द्या मला तुमचा. आणि काय बोलतोय रक्त मांस तो तुझे मागतो रक्त मांस तो तुझे मागतो रक्त मांस तो तुझे मागतो रक्त मांस तो तुझे मागतो. नातरी घेऊनी सत्वा जातो नातरी घेऊनी सत्वा जातो नातरी घेऊनी सत्वा जातो नातरी घेऊनी सत्वा जातो. नको म्हणे मी कसे दयाला नको म्हणू मी कसे दयाला कलंक येईल ब्रीदाला कलंक येईल ब्रीदाला येईल राजसा तुझ्यासाठी अतिथी थांबला राजसा अतिथी थांबला. काय सांगतोय रक्त मांस ते तुझे मागतोय. काय मागितला की तुझं रक्त मांस. कसं मागतोय ते की पचवून मागतोय की आणि मग की जर तुझा त्याला जर रक्त मांस जर दिलं नाही की स्वतःच्या पोटच्या मुळाला पचवून एखाद्या साधूला वाढायचं आहे. आताच्या काळात जर तसं कोणाला तर काय करू त्या साधूची अवस्था आहे. आणि मग ती काय बोलते की जगा वेगळा आला तिथे रक्त मांस काय तो तुझे मागतो की बाळा. आणि मग त्यावेळेला आणि जर मी दिला नाही तर त्यावेळी कलंक येईल ब्रीदाला. आणि त्यावेळेला आणि मग समाज मला काय बोलेल बाळा की समाज मला काय बोले माता नव्हे मी वैरीन झाले माता नव्हे मी वैरीन झाले माता नव्हे मी वैरीन झाले माता नव्हे मी वैरीन झाले. पुत्र वधाया आज धावले पुत्र वधाया आज धावले पुत्र वधाया आज धावले पुत्र वधाया आज धावले. समर्पिता तू जीवन आपले समर्पिता तू जीवन आपले जाशील तू रे मोक्षाला येई राजसा तुझ्यासाठी अतिथी थांबला राजसा अतिथी थांबला राजसा अतिथी थांबला. अरे बाळा तू आता कुठे खेळायला गुंतलास तू ये रे. या तुझ्यासाठी कोण थांबलाय इथे अतिथी थांबलाय. आणि तो काय मागतोय तुझे रक्त मागतोय रक्त मांस मागतोय. तो कसं मागतोय पचवून मागतोय. पण ते बाळा मी तुला पचवून दिला तर समाज काय बोलेल. माता नव्हे मी वैरी काय बोलतील ही वैरीने पोटच्या मुळाला खाणारी कोण आहे लाल आहे. बघा काय बोलतील लोक मला. म्हणून की तू त्या साधूला तुझं जीवन समर्पण देशील रे तुझा जगामध्ये उद्धार होईल. पण माझी काय अवस्था होईल. आणि त्यावेळेला रक्त मांस ते रक्त मांस तया पचवून घालीन रक्त मांस तया पचवून घालीन तव पित्याच्या सत्वा राखीन तव पित्याच्या सत्वा राखीन माघारी मी त्यागीन प्राण माघारी मी त्यागीन प्राण येईल तुझ्या येईल
काय बोलतोय की रक्त मांस तुझं पचवून मागतोय आणि पचवून मी दिल्यानंतर काय बोलते की माघारी मी हे बाळा हे मुला छोट्या तुला मी लेकरा दिल्यानंतर मी जगून काय करू लोक मला काय बोलतील ही मुलं खाणारी मुलं मारणारी आई बोलतील बरोबर आहे आणि मग त्यावेळेला मी काय करीन की बाळा हा साधू गेला ना की मी तुझ्या मागे काय करीन मी येईन निघून येईन आणि मग त्यावेळेला सत्वा कारणे बालक वधिले सत्वा कारणे बालक वधिले शिरचिलया चिलयाचे उखळी काढिले शिरचिलयाचे उखळी काढले शिरचिलयाचे उखळी काढिले सत्व पाहुनी प्रगटले सर्व पाहुनी शंभू प्रगटले प्रसन्न होऊनी वदते झाले प्रसन्न होऊनी वदते झाले तरे बोलाव चिरयाला केली राजसा तुझ्यासाठी अतिथीने थांबला राजसा आवत ये रे कुठे आवत ये रे कुठे खेळसी चिडिया तळीवाला आज राजसा तुझ्यासाठी अतिथीने थांबला राजसा ये रे माझा बाला ये रे माझा बाला कुठे खेळसी लढीवाला ये रे माझा बाला कुठे खेळसी लढीवाला ये माझा बाला माझा बाला दुडू 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 धावत चिमण्या आला दुडू 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 धावत चिमण्या आला सियाले चांगुना नमती शिवाला सियाले चांगुना नमती शिवाला आनंदी आनंद झाला सकला आनंदी आनंद झाला सकला दासन मी तो शिवशंभूला दासन मी तो शिवशंभूला शिवभोला 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 आवत ये रे कुठे खेळसी आवत ये रे कुठे खेळसी चिडिया लढीवाला केली राजसा तुझ्यासाठी अतिथीने थांबला राजसा अतिथीने थांबला राजसा अतिथीने थांबला आणि अशा प्रकारे आपण इथे तुमच्यासमोर हनुमंतरायाच्या हा सेवेसाठी घेतलेला अभंग आणि याचा शेवटला की असा हा हनुमंतराया सर्व शक्तीचा सर्व ताकदीचा एकवटून केलेला हनुमंतराया म्हणून इथे तुकोबाराया शरण जातात शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामंता काय भक्तीच्या त्या वाटा मज गावाला सोडता माझ्या बुद्धीला जसं पटलं माझ्या बुद्धीला जसं आलं तसं तुमच्या समोर या अभंगाची प्रस्तावना मांडली त्याच्यामध्ये काही चांगले शब्द आले असेल भगवंताचे तुम्ही घ्या त्याच्यातून माझ्या या अमोघ वाणीतून चुकीचा शब्द आला असेल तो माझ्याकडे द्या का हा मी तुमचा मुलगा तुमच्या समोर इथे चिखलात आम्ही खेळलोय वाढलो आणि तुमच्या समोर सेवेचा तुम्ही मला योग दिलात त्याबद्दल तुमचा पहिला धन्यता आभार मानतोय मी आणि इथे आता आपण एक घेऊन राम जय राम.
करीने प्राण्या पुण्याची तव गणती 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 चित्रगुप्त तो घेईल रे धरती चित्रगुप्त तो घेईल रे धरती करीने प्राण्या पुण्याची तव गणती करीने प्राण्या पुण्याची तव गणती करीने प्राण्या पुण्याची तव गणती पूर्व पुण्यनर देह पावला पूर्व पुण्यनर देह पावला पूर्व पुण्यनर देह पावला पूर्व पुण्यनर देह पावला हरिभजनाविन हरिभजनाची नाही लाविला हरिभजनाची नाही लाविला हरिभजनाचे नाही लाविला हरिभजनाचे नाही लाविला हरिभजनाची नाही लाविला हरिभजनाची नाही लाविला हरिभजनाचे नाही लाविला हरिभजनाची नाही लाविला हरिभजन तुझ तारील अंगी 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 चित्रगुप्त तो घेईल रे जगती करीने प्राण्या पुण्याची तव गणती करीने प्राण्या पुण्याची तव गणती करीने प्राण्या पुण्याची तव गणती अंती होईल यमदासनी अंती होईल यमदासनी होईल यमदातनी अंती होईल यमदातनी नाना दुःखे भोगितो प्राणी नाना दुःखे भोगितो प्राणी नानादुःखे भोगितो प्राणी नानादुःखे भोगितो प्राणी परत येणे नाया जगती परत येणे नाया जगती परत येणे नाया जगती परत येणे नाया जगती चित्रगुप्त तो घेईल रे धरती करीने प्राण्या पुण्याची तव गणती करीने प्राण्या पुण्याची तव गणती करीने प्राण्या पुण्याची तव गणती दास विनवितो करजोडुनी दास विनवितो करजोडुनी दासवी नवितो करदोरुनी दासवी नवितो करदोरुनी हरिभजन करू
राम सीताराम हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीताराम हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो तरी प्रस्तुत मंडळी इथे तुम्ही दिलेला सेवेचा योग खरोखर धन्यता वाटली की ज्या भूमीमध्ये आम्ही इथे खेळलो, या मंदिराच्या जागेवर सुद्धा आम्ही इथे खेळलो आणि त्याच मंदिराच्या भवनामध्ये प्रांगणामध्ये आज भगवंताची सेवा करण्याचा योग तुमच्या मुलाला तर तुमच्या चरणावर मस्तक ठेवून इथे या हनुमंतरायाच्या चरणावर मस्तक ठेवून आपण इथे आपली सेवा संपली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा तरी इथे हे मृदंग वाजण्यासाठी डोलीवरून जखाभाऊ आले आणि गोड्यावरून नामदेव दादा आले आणि शेतीवरून पद्माकर दादा हे आले. हरिभक्त पारायण पद्माकर भाऊ आमचे गाव आहे असला मसदबड्यांचे आणि ते सुद्धा आले आणि त्यांचे सुद्धा त्यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देतोय. आणि सर्व इथे तुम्हाला मी शिनवलं असेल या हनुमंतरायाच्या आपण इथे थोड्या भक्तिभावाने आपण इथे सर्वांनी ऐकलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देऊन आपली सेवा संपली असेल. हॅलो, आता आपण श्री हरिभक्त पारायण श्री जगदीश महाराज यांचे सुंदर असे प्रवचन ऐकले, त्यांनी सुंदर असे प्रवचन केलं.